तुम्ही पाहत आहात आपलं मलकापूर न्यूज। मात्र या निवडणुकांमध्ये भाजप एक नंबरचा पक्ष झालेला आहे, सर्वाधिक जागा जिंकतो। त्याच्यामध्ये शिवसेना दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष आहे। याला जबाबदार कोण आहे? कारण नेहमी एक नंबरचा पक्ष हा शिवसेना राहिलेला आहे। जबाबदार तेच आहेत ना, उबाटा ज्यांनी 25 वर्ष सत्ता गाजवली आणि खड्ड्यातून लोकांना टाकलं, खड्ड्यातला प्रवास दिला, इथे शिवरेज ट्रीटमेंट प्लांट सारखे प्रकल्प केले नाही, सगळं प्रदूषण आणि सगळ्या गोष्टी केल्या, कोविडमध्ये काय काय केलं आता सगळं बोलत नाही मी, सगळं केलं, जबाबदार तेच आहेत। आम्ही मुख्यमंत्री झाल्या झाल्या ताबडतोब कॉन्क्रिटायझेशनचं काम सुरू केलं, शिवरेज ट्रीटमेंट प्लांट 7 सुरू केले, बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू केला, त्यांनी बंद केलेले सगळे प्रकल्प आम्ही मार्गी लावले। मग लोक कोणाला मतं देणार? शिवसेनेचा महापौर अशी मागणी केली जाते, मागणी आहे का? मुंबईचा महापौर शिवसेनेचा व्हावा अशी मागणी केली, शताब्दी वर्षाचा दाखला दिला जातो। मुंबईचा महापौर हा महायुतीचा होईल। तुम्हाला एकच सांगतो, माझं एकच सांगतो मला, अरे बाबा आमची युती आहे, त्यांच्यासारखी युती आहे का? ह्याला खड्ड्यात घाल, त्याला वर काढ, घातलं ना, आम्ही नाही करत ते। खुर्ची आणि सत्ता आमचा हा अजेंडा नाही आहे। आम्ही मुंबईकरांना काय देणार आहोत? मुंबईकरांनी विश्वास ठेवला ना आमच्यावर। आता मुंबईकरांना या 5 वर्षामध्ये ही मुंबईसारखी जागतिक दर्जाच्या शहरासारखी, जसं मोदी साहेब इथे येऊन बोलले की नाही की मुंबईला फिनटेक कॅपिटल करणार, मुंबई ग्लोबल फायनान्शियल हब झालं पाहिजे, लगेच ओरड सुरू झाली, मुंबई तोडणार, मुंबई जाणार। अरे तो मराठी माणूस तुमच्यामुळेच गेला बाहेर, त्याला आम्ही मुंबईत परत आणणार हे वचन आम्ही दिलेलं आहे। त्यामुळे आम्हाला मुंबईकरांना काय मिळणार आहे, त्यांच्या जीवनामध्ये काय बदल होणार आहे, हा अजेंडा आहे आमचा। हमारी लाडली बहन पूछ रही, जरा हमारा भाऊ लोग मराठी संपलं। बदलापूरची घटना अतिशय दुर्दैवी आहे आणि त्या घटनेमध्ये अतिशय माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे आणि त्याच्यामध्ये जे आरोपी आहेत त्यांना अरेस्ट झालेली आहे। त्याच्यामध्ये फास्ट ट्रॅकवर केस घेऊन त्याला चांगली कडक शिक्षा, म्हणजे त्याला फाशीच लागली पाहिजे ना। असे जर कृत्य करायला लागले, अगोदरच्या वेळेस ते निर्णय झाला होता चांगला, कठोर शिक्षा। आज हिंदू पहले काम मराठी में, ये ठाणे जिला भगवा है, ये हमारे धर्मवीर आनंद दिघे साहब का बालेकिल्ला गढ़ है और मुमरा ठाणे जिला में ही है, छोटा है, कोई भगवे में कैसा वो हरा होगा? सर लेकिन बाला साहब आज हम लोग याद कर रहे हैं, ऐसा कहना गलत है और जनता उसको ठीक से जवाब देगी। आणखी स्ट्राइक रेट वाढला असता।